नमस्कार मित्रांनो, आता निघाली खेळवाकला लय झाडं बिडा येते, डोंगर दर्या खोऱ्या लय आहे, गच आहे. आता दत्तधाम म्हणून एक मंदिर आहे, मग तिथं आम्ही दर्शन घेऊन मग आम्ही सगळा डोंगर वगैरे फिरायला जाणार आहे. वाटण तिकडनं शैलेश दादा आणि अरविंद दादाला घेऊन आमचं 2 गडी चुकले ती कुठेतरी. फोन पण लागणं झालाय, फोन लागला तर उचलून झाले रे. म्हटलं तुम्ही आता या मागणं मेसेज टाकून ठेवला या, आम्ही आमच्या वाटानं ती त्यांच्या वाटानं लवकर पोहोचतील हेळवाग मध्ये. किती वेळ लागतोय काय माहिती, कामच वेगळं आहे बघा. आम्ही आता चापेश्वर मध्ये येऊन पोहोचलोय, पाटणच्या फोडाईगाव. काय आमचं 2 माणसं काय अजून आलेली नाही ते आता म्हटलं जरा लय भूक लागल्या, मी काय खाल्लं घरनं काय खाल्लेलं नव्हतं. आता म्हटले अंगा उडावशील हा मग कधी येते काय 8 वाजेपर्यंत आहे टायमिंग. हा तेच की, पण आता गेलं की तिथं दर्शन भेटणार नाही. चला मग तसं काय नाही, चला पावसाला आहे का. नुकतंच येऊन पोचली दत्तधामला, वाजले 2. डेड छत्री तुला सांगतो व्हिडिओ कसा परवाशी मग त्याला म्हणले ना इकडे जाणार असं असं, त्यानं माहिती सांगितली जरा. दर्शन वगैरे मस्त झाले, दत्तधामला जाऊन आलो आणि म्हटलं आता फिरून घ्यावं. आलो इथं तर आम्हाला बघा रस्त्यात जाता आता गावलाय बघा, एक गावलाय रस्त्यात जाता आता. हो तुम्ही कुठून आला तेवढं सांगा की. हो रस्त्यात जाता आता गावले ती, हे दाखवा इकडे. मस्त एक वॉटरफॉल लागलाय छोटासा. तोरणे गावात तरी पुचलोय, पण अजून एक पण माणूस दिसलेला नाही गावात. सगळ्यांच्या घराला टाळं दिसते ती, जिथं बघल तिथं टाळ आहे. ते काय कुणाला विचारायचं काय कळण झाले, मंदिर कुठं आहे कसं करायचं काय माहित. हो ते बघतो आता, तिकडे तिकडे जरा होडाकतो माणसं गावती तर गावली, नाहीतर आपलं चढायचं कुठल्या तरी रस्त्यानं वर. धबधबा लय गच आहे ती, धबधबा विषयच नाही, लय चिखल आहे. आता एका बाबासनी विचारलंय कुठनं जायचं, बाबाने म्हणले तर आता कशाला निघालाय, उद्या जावा राहून जावा. म्हणलं नवर याला
आता या आंब्यापासून वर चढायचंय. आंबा दिसतोय मोठा लाट, तिथनं वर निघायचंय बघा. कदम जाळून बिळून का सगळी आहेत ती आपल्या इकडची. निंबाळकर दाजी बघा पाहुणं बिवणं कोण निघतंय का. काय ते लगेच कळालं असली गरमी लगेच करताना काढणार परत म्हणतील. नुसत्या वाटा मळलेल्या दिसते त्या. कुठली वाट आहे ती पण कळून झाल्या. अरविंदांना आता मोहीम हाती घेतल्या. बरोबर पोचवते का नाही काय माहिती आता. का आपलं बिबट्याच्या घरी घेऊन जातंय. आता हाय तुमचा कार्यक्रम. पहिल्या वाटाड्यानं काय वाट चुकीची काढली. दुसरा पहिला वाटाड्यानं वाट चुकवली. आता दुसरा वाटाड्या कुठं नेऊन ठेवतोय बघूया आता. शेवटी त्याच वाटाड्यानं वाट दाखवून आम्हाला मंदिरापाशी पोचवलेलं आहे. मंदिरात पोचतोय. मंदिराच्या साईडचा परिसर एकदम हिरवागार आहे. पलीकडच्या साईडनं झरा वाहतोय बघा. दिसल एक नंबर लोकेशन आहे. दाजींनी शूज घातलं नव्हतं तर दाजींच्या बघा पायाला 2 जळू लागल्यात. एका जागेवर 2 लागल्यात आणि एक आहे ती तिथलीच जागा शोधते छोटस. चायला बघा हे असं असते. मला पण 1-2 आहेत बघा सॉक्सवर एक आहे आणि खाली एक आहे. अजून एक निघालाय आत. लय मोठा आहे हो का. निघाला होता तेवढ्यात काढलाय. ही 2 आता चिटकलेत. शिवाय एक चिटकलेला नाही तेवढा काढतो. आता ह्यो चिटकलाय तो काढायला कसा आता अवघडच आहे. असं ठीक आहे चला. बघा मंदिराच्या पाठीमागनं जरा वाटतंय. मंदिराला कुलूप आहे. त्रास जायला जानूबाई जाणार कळत जायचं मग. मंदिर मस्त आहे. मंदिराचा आजूबाजूचा पण परिसर एक नंबर आहे. असला भारी का नाही. पण जळूला येते. जळून पार सगळं भरलं होतं. सगळ्यांना जळू लागलं होतं. हे बघा
यांचं फोटो सेशन चालू आहे. फोटो काढून काढून फार मेमरी फुल करते ती बघा दोघं. दोन्ही वाटत्याड वाटत्याड. परिसर एक नंबर आहे. मंदिराचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास चालू झाला आता. जाऊ वाटत नाही असल्या ठिकाणावरनं घरला. किती पण वेळ होते काय पण होते मग घरला जाऊ वाटत नाही. लोकेशन मस्त आहे. यूट्यूबच्या चॅनलवरती आपलं लोकेशन पडेल. तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल मला मेसेज करा, DM करा, लोकेशन भेटेल तुम्हाला. ट्रेक मस्त आहे. ट्रेक एक दीड तासाचा आहे. जास्त काय नाही. फोटो काढत आला तर 2 तास सहज लागतात. लय अटापिटा करायची काही गरज नाही. फक्त जास्त फाटा फुटल्या तर रस्त्याला तिथनं फक्त व्यवस्थित यायचं. तिथनं जर चुकला की तुम्हाला मंदिर सापडणार नाही. कारण की एका जागेवर नाही म्हणलं तर 3-4 फाटा फुटल्यात. मग ती सापडल नाही सापडल त्यात तुमच्या ह्याच्यावर. चला कसला परिसर चढताना काय वाटलं नाही पण उतरताना लय आपदा होते. एवढी आपदा होत्या का नाही काय बोलूच नका. हे तोरणी गाव. मग खाली उतरलोय. वर असलं दुःख झाले का नाही. या टायमिंगला जर आत फसलो असतो तर वाट पण कळली नसती. कुठं वर आलोय कुठं आलोय. दुःख नव्हतं त्यामुळे आलो. वाटा काढत काढत बरोबर खाली पोहोचलो. कोणी बाळा नव्हे. आम्ही 2 जण पुढे आलोय. उंबरनीचा धबधबा छोटासाच आहे पण 1 नंबर आहे. बाबरून आला धबधब्याचं नाव आहे. बघू शकता छोटासाच आहे पण 1 नंबर आहे. चलिए ती नको छत्री नको. कोयना नगर मधून आलो. लय गार लागत होत. गरम गरम चहा घ्यावा. चहा घेतलाय. आम्ही 2 निघालो पुढं. मागं 2 जण कोयना नगर मध्ये थांबली तर आमची वाट बघत आणि आम्ही आलो पुढं. आता आम्ही तर जातो. ते येतील मागणं हळूहळू. मम्मीने सांगितलं होतं 4 वाजेपर्यंत याला. वाजलेत 9. काय होतंय घरात काय माहित नाही. आता महायुद्ध चालू होईल असं. ठीक आहे चला पुढच्या ट्रेकला भेटू. नाटक करू नका.